देवांग मात्र बाजूने पहिल्यामध्ये परतताना आपण पाहतो न्यू बॅटर मैदानामध्ये या संघाचा संघनायक माफ करा न्यू बॅटर मैदानामध्ये आता मात्र एंटर होताना डायनल डायनल भगत डुंग्या संघ आपण पाहतो इन एक्सचे मध्ये आणि डुंग्या संघाचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. साहिल यासाठी सोडून संधी आणखीन एक विकेट जर प्राप्त केला तर तब्बल 1,000 रुपये पारितोषिक आदित्य जोशी यांच्याकडून दिलं जाईल आणि विकेटची हॅट्रिक जर पूर्ण केली तर साहिल जोशी याला आदित्य जोशी यांच्याकडून तब्बल 2,000 रुपये पारितोषिक जाहीर झालेलं आहे. एक विकेट त्यांनी प्राप्त केलेले आपण पाहतोय. साहिल जोशी फ्रंटलाईन गोलंदाज P1चं पहिले षटक घालताना तर आता मात्र सामनाकर फलंदाज डायनल भगत इथे विकेट टू विकेट हा चेंडू होता. छोट्या बॅकचा वापर करून इथे मात्र चेंडू टोलला होता. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो झालेला नाही. परिणामस्वरूप जिथे एक धाव होती तिथे 2 धाव फलंदाज पूर्ण करताना या 2 धावीने ऑफ द मार्क होताना डायनल भगत आणि 2 धावीने डुंगे संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 वर. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय बिहाइंड विकेट फाईन लेग रिझन मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 वर. जयदुर्ग सूर्य बी अजित जगदीश स्मृती चषकाचा उपविजेता संघ आपण पाहतोय तो भक्तिराम डोंगे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मालूड बी चषकातील उपविजेता संघ ओहली संघ पाहायला मिळतोय. यामध्ये जोरदार आपल्याला नाही पंजाचं उड आकाशाकडे फलंदाज बात इथे मात्र 5 चेंडूने दुसरा हादरा भक्तिराम डोंगे या संघाला. पॅवलेन पहिला फलंदाज देवांग बाद झाला होता आणि त्यानंतर सर्वेश देखील बाद होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर तुषार पाटील आता मैदानामध्ये येतोय. जयदुर्ग सूर्य बी आयोजित जो चषक जगदीश स्मृती झाला होता त्यामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी तुषार पाटील ठरला होता. अतिशय चांगली कामगिरी विथ बॅट विथ बॉल त्याची पाहायला मिळते. इथे मात्र संघ अडचणीत सापडलेला आहे आणि इथे देखील चांगली कामगिरी करावी लागेल. इथे डाऊन द ग्राउंड ऑफ फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षकाला कुठली संधी नाही. चेंडू निघून जाईल स्टेट लॉंग रिझन मधून सीमा पार नेत्र दीपक चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 11 आपण बघतोय. भक्तिधाम डुंगे संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण स्पर्धा पाहतोय. भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित स्वर्गीय नरसून नारायण भगत आणि स्वर्गीय कमलावी नामदेव भगत चषक 2026 हे दिमागदार P1चं पहिले षटक समाप्त झालेलं आहे. P1चं पहिले षटक साहिल जोशी यांनी हाताळलं होतं आणि आता मात्र P2चं दुसरं षटक घालण्यासाठी गोलंदाज राजदीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. P2चं दुसरं षटक मार्गस्थ होतोय. राजदीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे बाहेरचा चेंडू पंच इशारा करतात. इथे मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचाकडे इशारा केला गेलाय. लाईन चेक करायची आहे पंचांना. ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाकडे इथे मात्र इशारा केलेला आहे.
इट्स व्हाईट बॉल आणि धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या या सिंगलने वाढून होते तर आपल्याकडे 12 धावा. आपण सामना पाहतोय भक्तिधाम डुंगे या स्पर्धेचा आयोजक संघ विपक्ष RD 000 ओवली आणि यानंतर आपण सामना पाहणार होतो माईलोन धामणगाव विपक्ष जरीमेर आलिमगर हे या दोन संघामध्ये. गोलंदाज राजदीप पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सामनाकर फलंदाज डायनल भगत. इथे विकेट टू विकेट हा चेंडू होता. छोट्या बॅकपीचा वापर करून ऑनट्रेचा फटका पाला डीप मिड ऑन रिझर्वमध्ये लॉंगचा क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय. तोपर्यंत एका धावने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज डायनल आणि सिंगलने या डुंगे संघाची धावसंख्या पोहोचते ती 13वर. दुसरे षटक मार्गस्थ आहे. पिटूचं दुसरं षटक चालताना गोलंदाज राजदीप पाटील. ऑल्ड्रायचा चांगला फटका मात्र गॅप शोधू शकलेला नाही. एक्स्ट्रा करू रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय आणि इथे देखील एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावपेक्षा अधिक नाही पण पाहतोय धावसंख्या 14. 5 षटकांचा सामना. पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. राजदीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर राटा मोर द स्टंप. इथे मात्र मिस टाइम फटका. लिडिंग एज स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद. डायनल भगत याची गेली संपुष्टात. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता आपण न्यू फलंदाज मैदानामध्ये दीप पाटील पाहायला मिळतोय. तुषार पाटील आणि दीप पाटील जोडी आता मात्र ग्राउंडमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 14 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रत्येक 5 षटकाचा सामना. त्यापैकी पिटूचं दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे ब्लॉक होल मधला चेंडू होता. अगदी यॉर्कर लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता मात्र प्रॉपर टायमिंग फलंदाज दीप पाटील याला साधता नाही. हा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 14 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालं मायुलेन दामणगाव विपक्ष जरीमरी आलिमगर हे या दोन संघामध्ये. दोन्ही संघ संघाला आपण रिपोर्टिंग करायची आहे. दरम्यान विनोद भगत साहेबांचं आगमन होत आहे आणि त्यांच्यासमवेत नितीन पाटील साहेबांचं देखील आगमन होत आहे. या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पंचाच्या दरम्यान वाईटचा इशारा होतोय. फिल्डिंग साईडने मात्र इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचाच्या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे. पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे मात्र फिल्डिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. इट्स वाईट. फिल्डिंग साईडने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. दरम्यान ज्यांच्या माध्यमातून टॉसबॉक्स आम्हाला स्पॉन्सर केले गेले विजय बबन भगत साहेबांचं देखील इथे आगमन होते आणि त्यांचं देखील पुन्हा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सकाळी देखील त्यांची अमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा त्यांचं आगमन झालेलं आहे. फुलटा चेंडू समोर खेळलेल्या चेंडूला 20 मध्ये मिड ऑफ रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 16वर. आपण सामना पाहतोय भक्तिधाम डोंगे विपक्ष RD 000 ओली या दोन संघामध्ये. आजच्या दिवसामधील आपण सामना पाहतोय
मिड ऑफ मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. कुठल्या प्रकारची धाव घेतली गेली नाही. धावसंख्या स्थिर 16 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर P1 आणि P2 या दोन्ही मॅन्डेटरी बॉबलांच्या षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 धाव आपल्याकडे पाहायला मिळते. 8च्या सरासरी प्रति षटकामागे धाव झळकलेल्या आहेत त्या भक्तिधाम डोंगे या संघाने. आणि बरोबर 2 षटकांसाठी आपण जर बघितले तर 10 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे. आणि आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज विराज म्हात्रे आपण पाहतोय. ज्याच्या नावे या रानाल चषकामधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आकर्षक बाईक जिंकण्याचा देखील विक्रम आहे. तोच गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवर विराज म्हात्रे पाहायला मिळतोय. विराज म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. विराज म्हात्रेचा सामना केला फलंदाज दीप पाटील. बॉलबॅटच्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मध्ये विखुरली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डीपमध्ये जास्त क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. मध्ये 30 सर्कलमध्ये अजूनही काही क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बरोबर बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल पोहोचते ती या 17 सध्या तरी संत आणि शांत क्रिकेटकडे पाहतोय आपण. कारण मोठ्या फटकापासून मागील षटकापासून वंचित ठेवले आहे ते या भक्तिधाम डोंगे संघाच्या फलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर चौकार पाहायला मिळत होतं. मात्र त्यानंतर मोठे फटके पाहायला मिळत नाही. आणि त्याचं कारण चांगली गोलंदाजी इथे मात्र ओली संघाकडून केली जाते. विराज म्हात्रे इथे मात्र चांगला चेंडू सरळ निघून जातो विकेट कपच्या हातामध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना. यावेळी मात्र मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉट अँड बॉल चेंडूपणे फलंदाज बाद. इथे मात्र आपण बघते चौथा आदरा भक्तिधाम डोंगे या संघाला. डोंगे गावचा आता मात्र रचिन रवींद्र मैदानामध्ये दाखल होताना आपण बघतोय. ज्याचे हेअरस्टाईल सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. आणि आता मात्र डोंगे गावातली प्रत्येक लहान मुलं देखील आईला सांगतात की त्या प्रकारे हेअरस्टाईल माझी देखील असू द्या. मला देखील त्याच प्रकारचे हेअरस्टाईल ठेवायचे. आणि तोच फलंदाज मात्र ओम मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि 3 षटकांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक प्रथम पाटील यांच्याकडून दिलं जाईल. क्या बात आहे. पहिला चेंडू अगदी आगल्या वेगळ्या अंदाजाने इथे आपण पाहतोय करे कोई भरे कोई, करे लल्लो और भरे कल्लो अशी स्थिती सध्या पाहायला मिळते. साठी 16 संधी आहे. ओम याने 1 षटकार जरी ठोकला 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक मार्च पाटील यांच्याकडून दिलं जाईल. तसेच सोन्या पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक ओम साठी आलेलं आहे. क्या बात आहे. ओम हा पॉप्युलर क्रिकेटर आहे. आणि तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक विजय पाटील साहेबांना विजय भगत साहेबांकडून देखील हॅट्रिक साठी जाहीर झालेलं आहे. तसेच निखिल पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक फक्त ओम साठी हे पारितोषिक असणार आहे. ओम हा लोकप्रिय खेळाडू आहे. इकडची हवा तिकडे नक्कीच आपण पाहतोय. बॅट ज्या प्रकारे फिरवली होती. आणि अजून एक पारितोषिक आहे निखिल पाटील यांच्याकडून देखील षटकांच्या हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं पारितोषिक.
आणि 3 षटकासाठी तब्बल 51,000 रुपयाचं पारितोषिक विजय बबन भगत साहेबांकडून जाहीर झालेलं आहे. क्या बात आहे. या स्पर्धेतील सर्वात मोठं पारितोषिक आणि ते ओमसाठी आहे. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चिनू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आदित्य जोशी यांच्याकडून साहिल जोशीसाठी 500 रुपये आणि विराज मात्रेसाठी देखील 500 रुपये आलेले आहेत. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या भक्तिधाम डोंगे संघाची धावपलीकडे पाहायला मिळते ती 17 धावा. यानंतरचे दोन्ही संघाने टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. माईलोन दामणगाव संघाचा संघ नाही आणि जरेमरी अलिमगड ए संघाचा संघ नाही. टॉसपूर्वी आपण प्रथम पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि त्यानंतर आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचं आहे. सर्व संघांना विनंती असेल की पण टॉसपूर्वी प्रथम पाटील यांच्याशी संपर्क साधायचे, जे आयोजन कमिटीचे मेंबर आहेत, आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. धावसंख्या 17 धावा 3 षटकाची समाप्तीनंतर. आणि आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज राजदीप पाटील कंटिन्यू आपण बघतोय, ज्याने पेटूचं दुसऱ्या षटकात आलं होतं आणि ज्या षटकामध्ये त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यावरच पूर्णपणे आता पुन्हा एकदा जबाबदारी सोपवलेली आहे. तेजेंद्र दशरथ म्हात्रे यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यायाम आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. उंची जास्त लांबी कमी आणि झेलबाजूपणे फलंदाज बाद होताना आणखी हादरा भक्तिधाम डोंगे या संघाला. धावा कशाही होत, धावा येणं महत्वाचं आहे आणि महत्वाची धावा नक्कीच धावपळीमध्ये येताना आपल्याला पाहायला धावसंख्या या चौकाऱ्याने पोहोचते ते 21 वर. यानंतरच्या दोन्ही संघांनी या टॉस पूर्वी आमच्या आयोजन कमिटी मेंबरचे संपर्क साधायचा. मायुलन दामणगाव संघाचा संघ नाईक आणि जरीमरी अलिमगड ए संघाचा संघ नाईक. आणि आता मध्ये स्ट्रायकर एंडला ओमकार पाहायला मिळतोय. ओमकार ज्यासाठी या अनेक पारितोषिके लावले गेले आहेत. आपण बघतोय षटकांच्या हॅट्रिकसाठी देखील पारितोषिक आहेत आणि प्रत्येक षटकासाठी देखील पारितोषिक आहेत.
ओमकार अभि नाही तो कभी नाही. ओमकारसाठी ही संधी आहे. पाहूया नामे संधीचा तो लाभ उचलेल का. त्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र स्विंग अँड मिस. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 22 धाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार ओमकार याच्याकडून केला जातोय, मात्र ओमकारच्या बॅटमधून षटकार चौकार पाहायला मिळत नाही. राजदीप हा चांगले गोलंदाज हाताळताना आपण पाहतोय. राजदीप बॉलिंग ट्रॅकवर सामना करत फलंदाज ओमकार. हो करण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. चेंडू सरळ निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये आणि ओन फोरचा ओव्हरचा इशारा देखील पंचाकडून आता दिला जातोय. आज षटकाची समाप्ती मात्र झालेली आहे आपण पाहतोय. 4 षटकाची समाप्ती आणि 4 षटकाची समाप्तीनंतर भक्तिधाम डोंगे संघाची धावसंख्या 22 धावा इथून शेवटच्या षटकाचा खेळ शेष आहे. तेजेंद्र म्हात्रे कालवार आपणास विनंती असेल की आपण व्यापारीच राहा. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्याला इन्व्हाइट केलं जाते. यानंतर आपण सामना पाहणार होतो माईलोन धामणगाव विरुद्ध जरीमली अलिमगड हे या दोन संघामध्ये. आज दुपारच्या 17 पर्यंत अर्ध्या डब्याच्या खारबाव संघाचा दबदबा राहिलेला आहे. एक अर्धशतक देखील सागर कारभारीच्या बॅटमधून पाहायला मिळालेलं आहे. अर्ध्या डब्याच्या खारबाव संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये सावंत संघाला पराभूत केला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये या गोंदवली संघाचं आव्हान कारबाव संघाने संपुष्टात आणलं होतं. 4 षटकाची समाप्ती झाली. डुंगे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 22 धावा. आणि आता मात्र 5व्या षटकाला सुरुवात होते. 5वं षटक घालण्यासाठी गोलंदाज अजय पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. जोरदार अपील आणि या 5ची चेरुमाने फलंदाज बाद होताना प्रथमेश हा बाद होऊन पॅलमध्ये परततोय. आपण पाहतोय तब्बल 8 फलंदाज भक्तिधाम डोंगे संघाचे बाद झालेले आहेत. जरीमरी अलिमगड हे संघाचे देखील इथे आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम भावेश पाटील. ऑल प्लेयर्स आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच मायलेन धामणगाव संघाचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर वल्लभ येतोय 10व्या क्रमांकावर खेळण्यासाठी. इनफ टोटल मात्र धावपलेकर पाहायला मिळते. फक्त 22 धावा इथे डुंगे संघाने धावपलेकर जोडलेले आहेत. कुठेतरी प्रथम पाटीलचे कमी नक्कीच डुंगे संघाला जाणवत असणार आहे. वल्लभ यांनी या स्पर्धेसाठी नक्कीच खूपच अपार मेहनत घेतलेली आहे आणि तोच खेळाडू आता मात्र खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतोय. 2 दिवसाची स्पर्धा जरी असली तर मात्र या स्पर्धेसाठी या वल्लभ याची अपार मेहनत पाहायला मिळालेली आहे. अगदी या रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र त्यांनी या स्पर्धेसाठी केलेली आहे. तोच खेळाडू सध्या आपण पाहतोय फलंदाजी करताना. जोरदार अपील तर केल्या गेल्या मात्र चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिझन मधून सीमा पार. नॉन स्टॉप बायचा हा चौकार. तब्बल स्वराज पाटील जे एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत ते सांगत आहेत की तुषार पाटीलचा जे चौकार वगळला तर त्यानंतरचे 2 चौकार 3 चौकार तब्बल अव्वांतरच्या रूपाने आलेले आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बंद प्रेक्षक चेंडू निघून जातोय या सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
संघाची धावसंख्या 30 वर पोहोचते. आपण बघतोय वल्लभच्या बॅटमधून अखेर चौकार, या अगोदर चौकार तुषार पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतो. आणि आपण उल्लेख करत होतो की या तुषार पाटीलच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर 3 चौकार या अवंतीच्या रूपाने आलेले आहेत. लेगबाज आणि बायच्या रूपाने मात्र बॅटने चौकार वल्लभच्या बॅटमधून देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 30. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक त्यांना गोलंदाज अजय पाटील. गोलंदाज अजय पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामनागर फलंदाज वल्लभ. स्विच इट अँड स्वीट इट. ये मारा और शॉलेट मारा, क्या बात है. फ्लॅट 6 चेंडू निघून जाते सीमा पर 7 धावांचा षटकार. 10 का दम दाखवताना वल्लभ हा फलंदाज. आलेल्या फलंदाजाने कशा प्रकारे फलंदाजी करायला हवी हे दाखवून दिलेलं आहे. डोंगे संघाच्या इतर फलंदाजांना वल्लभ 10 का दम दाखवताना पाहायला मिळतोय. आणि वल्लभसाठी या षटकासाठी 500 रुपयाचे पारितोषिक देखील सोन्या पाटील यांच्याकडून जमा झालेले आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावीने या भक्तिधाम डोंगे संघाची धावसंख्या पोहोचते ती 38 वर 38. सोन्या पाटील यांच्याकडून वल्लभसाठी 500 रुपये आलेले आहेत. मात्र ओम याला फायदा उचललेला आहे, ज्याच्यावर तब्बल 70,000ची बक्षिसे लागलेले आहेत. सध्या नॉर्थ साईडला आपण पाहतोय तो. आणि पाण्यातून ज्याप्रमाणे मासा काढताना तडफडतोय त्याप्रमाणे स्ट्राईकसाठी तडफडताना देखील ओमला पाहतोय. यावेळी मात्र बाहेरचा चेंडू आणि बाहेरच केलेल्या पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय आणि चेंडू निघून देखील जातोय सीमा पार. स्क्वेअर ऑफ द विकेट चौकार. तब्बल 5 धाव धावण्यामध्ये जोडल्या जाते आणि पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहे. वल्लभ खेळपट्टीवर दाखल झाल्याने त्याच्या बॅटमधून धावा निघत आहेत. संघाची धावसंख्या 43. आपण बघतोय डोंगे संघाचा डाव कुठेतरी कोसळला होता, ढासळला होता, तो सावरण्याचं काम वल्लभ हा फलंदाज करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगल्या चेंडूच्या हाताळणी पाहायला मिळते. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केल्यात. तर अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकामध्ये भक्तिधाम डोंगे संघाने आपल्या धावा जोडलेल्या आहेत. त्या एकूण 45 आणि 46 धावांचा लक्ष ठेवलेलं आहे. तर ओले आपण टॉसकडे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मायुलन धामणगाव प्रशांत भोईर फॅम टीम विपक्ष जरीमरी अलीमगर हे या 2 संघामध्ये. विनोदजी भगत साहेबांनी नितीन पाटील साहेबांना विनंती केली आपण आपल्या शुभास्ते आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. या स्पर्धेमध्ये टॉस बॉक्स आपण पाहतोय स्वर्गीय रोहन बबन काथोर भगत टॉस बॉक्स, जे आम्हाला सौजन्य स्पॉन्सर केलेले आर्य आणि सोरी एंटरप्राइजेस त्यांच्या माध्यमातून या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. जरीमरी अलीमगर विपक्ष मायुलन धामणगाव या 2 संघामधला सामना पाहायला मिळेल. प्रदीप पाटील फॅम टीम जरीमरी अलीमगर आहे विपक्ष प्रशांत भोईर फॅम टीम मायुलन धामणगाव. हे नाणं आपण पाहूया. एका बाजूला आपण बघितलं तर आर्यन सूर्य एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला ज्याच्या नावाने स्पर्धा आपण बघते स्वर्गीय नरसिंह नारायण भगत आणि स्वर्गीय कमलाबाई नामदेव भगत चषक 2026. कमलाबाई असा कॉल आहे आणि ते चाललेलं आहे. तर टॉस जिंकले धामणगाव संघाने आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती केली पण व्यापीठाची सोहर व्हायची आहे. नक्कीच
मॅच का पहिले कुछ मीठा हो जाए हे आपण पाहतोय. केक दिला जातोय टॉचिन संघनायकाला आमच्या मान्यवरांची शुभ असते. धामणगाव संघनायक टॉस आपण जिंकल्या. सर्वप्रथम हे आयोजन केलेले आहे भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित आहे. या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं आयोजन? आयोजन खूप चांगलं आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचा आभार. टॉस आपण जिंकला. टॉस जिंकल्यानंतर 5 षटकांचा सामना असणार आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग आपण करणार. आलमगड संघ हे चांगला संघ आहे. या संघाला निर्धारित 5 षटकामध्ये किती धावमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? 45 आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आलिमगड संघाने टॉस आपण गमले. सर्वप्रथम बॉलपेला फलंदाजी करायची आहे. सर्वप्रथम हे आयोजन केले. आयोजनाशी आपण काय म्हणाल? आयोजन खूप छान आहे. आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. प्रथम आपण फलंदाजी करणार. प्रथम फलंदाजी करताना किती धावमध्ये जाण्याचा प्रयत्न असेल? 60+. आणि पूर्ण संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल की या संघामध्ये काय चेंजेस फेरबदल पाहायला मिळतील? नाही, सेम राहील. सेम राहील. नक्कीच आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टॉस केला गेला आहे. मायलोन धामणगाव प्रशांत भोईर यांचा संघ ज्या संघाने टॉस जिंकला आहे प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे आणि फलंदाजी करण्यासाठी आलमगड संघाला इन्व्हाइट केलं. मी घेऊन जातोय टॉस बसून सलामच्या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉमेंट बॉक्स विशाल पाटील. आलिमगड संघनायक आपण प्रथम पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आलिमगड संघनायक. थँक्यू सो मच सुभाषजी धुमाल सर. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो आफ्टरनून सेशनमध्ये. स्वर्गीय नरसू नारायण भगत आणि तसेच स्वर्गीय कमलाबाई नामदेव भगत चषक 2026 दिवस क्रमांक पगला आणि पगला फेरीतील हा तिसरा सामना. सुबता या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसतोय. फर्स्ट हाफमध्ये जर आपण पाहिलं तर एकूण ज्या रन्स बनवण्यात आल्या त्या 45 आणि 46चा टार्गेट सेट केला टीम डुंगेने अगेन्स्ट टीम ओवळी. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. सेकंड इनिंगला सुरुवात. पगला बॉल. पगलाच बॉल वाईड ऑफ ऑप्शन जागा दिली होती. बॅकफुटवरती जाऊन खेळायचं होतं बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट झालं नाही. दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि तापत्या उन्हाचे चांगलेच चटके लागलेत ओमला असं वाटतंय मला. ॲज अ सबस्टिट्यूट तो आता बाहेर आला. उन्हाचा जास्त प्रभाव झाला ओम, ते समजू शकतो आम्ही. आणि ओमसाठी फार प्राइज लावण्यात आले होते बट ते प्राइज निरर्थक राहिले. आता जॉन्टी सध्या सगळीला फर्स्ट ऑफ ऑल बॅटरला चेक करा. बॅटरला चेक करा. पाणी घेऊन जा लवकर ग्राउंडमध्ये.
आणि वी होप की जॉन्टी ओकेत आपण पुन्हा एकदा आता या सामन्याला सुरुवात करूया आणि थोडी काळजी घ्या खेळत असताना. स्पेशली बघा आपण त्या गोष्टीवरती चर्चा या बॉल नंतर करूया. आता बॉल दरम्यान स्क्वेअर लेगला चालला फुलडे येतात तिथे बॉल फुल केला जाईल मिळेल सिंगल आणि सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड कम्प्लीट. आतापर्यंत पाहिलं तर स्कोर कार्ड 2 वरती जाऊन पोहोचला. आणि जे मी सांगत होतो की खेळत असताना बघा टेनिस बॉल क्रिकेट अजूनही भरपूर साऱ्या स्पर्धा भरपूर साऱ्या मॅचेस तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळं खेळत असताना चांगला खेळ करत असताना स्वतःला देखील जपा ही महत्त्वाची गोष्ट. कारण फिटनेस चांगला राहील तर येत्या काळामध्ये तुम्ही आणखीन चांगला खेळ करू शकता आणखीन स्पर्धा खेळू शकता. म्हणून स्वतःला सांभाळणे हे महत्त्वाचं. मोनिश आता स्ट्रायकिंग एंडवरती ऑन साईडला देखील फटका. आता ही स्क्वेअर लेग मिड विकेट बॉल स्टॉप केलाय. स्क्वेअर लेगला बॉल स्टॉप झाला आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. बट एकंदरीत या फर्स्ट ओव्हरमध्ये ब्लॅक डायमंड ऑफ डुंगे सर्वेश पाटील चर्चा आपण सर्वेश पाटीलची करत होतो. खरं तर एक जबरदस्त खेळाडू आहे. आता उडवला फटका बॉल हवेमध्ये आहे आणि जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार. बोर्ड टार्गेट जर आपण पाहिलं तर टार्गेट तितका मोठा नाही आहे. कारण 46 हा चॅलेंज आहे म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 9 रन बरोबर करायचा आणि त्यातल्या त्यात प्रत्येकी ओव्हरमध्ये एक बाउंड्री आणि सिंगल डबलने काम बनेल. आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न यष्टांचा वेध घेतलाय सर्वेशने मिळेल पगली सफलता. बॅटर बाद झाला जॉन्टी. चला न्यू बॅटर सूरज थळे. एक सूर्य आता आकाशामध्ये तापला. पण आता हा ओवळीचा सूरज ग्राउंडमध्ये तापेल का? कारण या क्षणाला जर आपण पाहिलं तर बघा कार्य तितकं अवघड नाही आहे ओवळीसाठी. या क्षणाला एक चांगली पार्टनरशिप जर आली तर इझिली 46 चेज होऊ शकतात. बट ही पहिली विकेट महत्त्वाची राखली आणि ती विकेट काढली सर्वेश पाटीलने. पहिल्या षटकाच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण रन्स आतापर्यंत जे आलेले आहेत 7 आणि अजूनही या फर्स्ट ओव्हरमध्ये एक चेंडू अजूनही बाकी आहे. आज पॉवरफुल कॉमेंट्री तुम्हाला कॉम्बॉक्समधनं ऐकायला मिळाली सुभाषजी धुमाल सरांची. आणि त्यातल्या त्यात आमच्या अंपायर्स जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. स्पेशली संदीपजी पाटील सर ॲज अ मुख्य अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. आणि उन्हाचा प्रभाव त्यांच्यावरती काही पडत नाही ते आम्हाला माहिती आहे. बट अंपायरिंग जबरदस्त ते करतात. सूरज आला पहिलाच बॉल त्याच्यासाठी फुल लेंथ होता. ऑन ड्राईव्ह मिड ऑनला फिल्डर येतात. बॉल स्टॉप झालाय. रन घेण्याचा प्रयत्नही केला नाही आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान समाप्त. आणि 46 डिपेंड करत असताना ज्या प्रकारे सुरुवात हवी होती डुंगे टीमला ती सुरुवात झालेली आहे. कारण फर्स्ट ओव्हरमध्ये सर्वेशने दिला फक्त 7 आणि एक विकेटही त्याने मिळवली. म्हणजे त्या 4 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरता आणखीन करायचा 39. चला क्विकली फिल्डिंग सेट करा डुंगे टीम. फिल्डिंग सेट करा आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करा. मी अंपायरचा उल्लेख करत होतो. मी संदीपजी पाटील सरांचा उल्लेख केला आणि जसा उल्लेख केला चेहऱ्यावरती एक गोड स्माईल आणि स्पेशली त्यांनी ब्लॅक गॉगल लावला ते तर त्यांची खास बात आहे. आणि त्यानंतर निक्की वजागे सरांचा मी उल्लेख करेन. स्पेशली आपले ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये आपले जे अंपायर सत्तामध्ये
दिनेश भांबरे सर असतील, राजेंद्र पाटील सर असतील, त्यानंतर निखिलेश बजागे सर असतील, संदीपजी पाटील सर असतील. स्पेशली तापत्या उन्हामध्ये अंपायरिंग करणं त्यांना जास्त आवडतं, कारण जास्त प्रभाव त्यांच्यावरती त्याचा पडत नाही आहे. आणि तसेच जिग्नेश पाटील यांचे देखील शुभागमन झालं. आपल्या सरचे हार्दिक स्वागत. मजेचा भाग होता. 4 ओव्हरमध्ये 39 करायच्यात. ओमकार बॅक इन ॲक्शन. ओमकार आता ग्राउंडमध्ये पुन्हा गेला. अखेरता तो चिल होऊन आता नाही, रॅलिंगचा मागणं तो फिल्डिंग करतो, ते आता मी पाहिलं. दुसरं षटक. पहिलाच बॉल, बट बॅटचा टो एंडला लागला. फिल्डर येत आहेत, कॅच पकडली जाईल. डुंगेचा कमबॅक. कारण 46 डिफेंड करत असताना अवघ्या 7 धावेवरती हा दुसरा झटका लागलाय टीम ओळीला. दुसरी मिळाली. महत्वाची ही गोष्ट राहिली की बॅटचा टो एंडला जेव्हा बॉल लागतो तेव्हा बॉल ट्रॅव्हल होत नाही, हे आपण नेहमीच पाहिलं आणि तेच राखलं. बॅटचा अगदी खालचा जो भाग आहे टो एंड, तिथे बॉल लागला. दॅट्स वाय फक्त लॉंग ऑन पर्यंत बॉल ट्रॅव्हल झाला. विकेट मिळाली. मोनीश जोशी बाद झाला. आता क्रमांक 4 वरती विराज म्हात्रे बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती आला. पण या क्षणाला आता अडचणी वाढलेल्या आहेत, कारण ज्या प्रकारे सुरुवात आहे टीम RD 440 गावदेवी स्पोर्ट्स ओळीच, त्या प्रकारे जर आपण विचार केला तर आता 46 चेस करणं हे इतकंही सोपं राहणार नाहीये. पण आजचा दिवस ज्या प्रकारे राखला की रन्स बनतात हे आपण पाहिले. याआधी आपण 67 अगदी सहजरित्या चेज होताना पाहिल्या होत्या, आणि त्या देखील जर आपण पाहिलं तर 7 चेंडू ठेवून 10 विकेट्सने ती मॅच जिंकली होती टीम अभिनव एंटरप्राइजेस खारबावने, आणि ते थेट सेमीफायनलमध्ये पोहोचलेत. आता विराज म्हात्रे आला. दुसरं षटक. हर्षला सफलता अगदी पहिल्याच बॉलवरती मिळाली. आता राऊंड द विकेट. बॅकफुट वरती जाऊन खेळायचं होतं. प्लॅन मिस. आणखीन एक डॉट बॉल येतो. आता बॉलरला जरा पहा, पाणी घेऊन जायचं. मग खरं तर जेव्हा स्वराची उष्णता वाढते ना, तेव्हा एक क्रिकेटर म्हणून तुम्ही नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की रेग्युलर तुम्ही पाणी जास्त प्या, कारण पाण्याची मात्रा जेव्हा बॉडीमध्ये कमी होते तेव्हा क्रॅम्प येतात, आणि त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण क्रिकेट खेळत असताना काही प्रिकॉशन्स असतात, ते खेळाडू म्हणून तुम्हाला फॉलो करणं फार महत्त्वाचं राहतं. स्पेशली महत्त्वाची गोष्ट लागली की 5च ओव्हरची मॅच आहे, आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये स्पेशली हीट देखील आता वाढत चाललेली आहे, कारण रोहित यशवंत पाटील
कालबार यांचं देखील शुभ आगमन झालं. मी त्यांनाही विनंती करतो आपण या मंचावरती आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. अंपायर्स जर जास्त दुखापत असेल तर प्लीज, कारण वेळ देखील होतो, कारण यात नंतरही आपल्याला जर पाहिलं गेलं तर यात नंतरही 3 मॅचेस आहेत आणि त्यामध्ये एक मॅच 5 ओव्हरची आणि त्यात नंतर 2 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. सो त्यामुळे त्याकडेही आपल्याला लक्ष द्यायचं. जास्त दुखापत असेल तर दुसऱ्या बॉलरला इंट्रोड्यूस करा आणि खेळायला सुरुवात करा, कारण आम्ही देखील दुखापत समजू शकतो आणि हर्षचं महत्त्व देखील आम्ही समजतो. बट कुठेतरी आता वेळ थोडा जास्त चालला त्यामुळे या गोष्टीचा उल्लेख मी केला. कॉमेंट्री बॉक्ससाठी स्पेशली कॉम्प्लिमेंटरी आलेली आहे. आदेश शेठ जोशी अंडर 25 फॉर्मॅटमधले एक नामवंत पॅकर आहेत आणि त्यांच्याकडनं 1000 कॉम्प्लिमेंटरी आलेली आहे कॉमेंट्री बॉक्ससाठी. त्यांचा मी विशेषतः आभारही व्यक्त करतो. कॉमेंटेटर्सवरती देखील त्यांचं फार प्रेम आहे आणि त्यामुळे त्यांनी पारितोषिक कॉमेंट्री बॉक्सला दिलं. थँक्यू सो मच आदेश शेठ जोशी. आता मॅच स्टार्ट आपण करूया आणि थोडी जास्तच दुखापत आहे आणि लवकरच रिकवर होईल ही अपेक्षा आपण ठेवूया. हर्ष विशाल भगत यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. आणि आता अखेरता नियतीची देखील इच्छा होती की ओमकारने ग्राउंडमध्ये जायला हवं आणि ती वेळ आलेली आहे. चला प्लीज, जे काही असेल टीम डुंगे, वेळ चालला, सो विनंती असेल लवकरात लवकर ॲज अ सबस्टिट्यूट तुम्हाला जो फिल्डर घ्यायचा असेल लवकर घ्या आणि मॅच स्टार्ट करा. रचिन रवींद्र हा उल्लेख याआधी सुभाषजी धुमाल सरांनी केला होता रचिन रवींद्रचा. पण एकंदरीत रचिन रवींद्र नाव ऐकता ओली टीमकडे मी थोडा वळण. तिथे आता हेअरस्टाईल थोडी चेंज झाली आणि सन्माननीय विजयजी भगत साहेबांनी सांगितलं की ओमने एक कॅच जरी पकडली ना तर स्पेशली त्याच्यासाठी सुपर डिलक्स तिरुपती ट्रिप आणि ती देखील सगळ्या 5 स्टार सेवा त्याच्यासाठी अवेलेबल असतील. आता जिग्नेश दादांनी देखील सांगितलं की तिरुपतीवरनं जाऊन येत त्यानंतर खाटू श्यामची ट्रिप तुझ्यासाठी माझ्याकडून फक्त कॅश पकड एक. आता हर्ष यांचा बी हाफ बॉलर स्वप्नील पाटील बॉलिंग मार्कवरती तयार होतात आणि पुन्हा एकदा आता मॅच स्टार्ट होईल. खेळ थांबला होता थोड्या वेळासाठी कारण हर्ष यांना जी दुखापत झाली त्यामुळे आता चेंजेस. आता स्वप्नीलला पगलाच बॅक ऑफ लेंथ बॉल त्याने टाकलाय. हुक करायचं होतं पण बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट नाही आहे. अतिरिक्त रन निर्माण मिळेल आणि अतिरिक्त रनचा साह्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला 8 ऑन द बोर्ड. आणि महत्त्वाची देखील गोष्ट राखली या क्षणाला की विकेट्स हवे आहेत टीम डुंगेला, म्हणूनच स्वप्नील पाटील वरती विश्वास दाखवण्यात आला. स्वप्नील या बॉलिंग युनिट मधला एक महत्त्वपूर्ण बॉलर आहे. आता पायावरती बॉल लागलेला, आउट आउट. यस, फिंगर अप, विकेट मिळेल. झटका लागलाय. आता हर्ष जरूर बाहेर झालाय पण त्याचा जागेवरती 4 चेंडू टाकण्याकरिता स्वप्नील आला आणि पगलास बॉल वरती स्वप्नीलला मिळेल सफलता.
लेग स्टंप आणि मिडल्स अगदी मध्यस्थी विराज होता आणि योग्य निर्णय अंपायर्सने दिला. विकेट मिळेल. न्यू मॅन इन ॲट नंबर 5 अजय पाटील बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 5 वरती येत आहेत. बट आता अडचणी वाढत चाललेल्या आहे टीम ओळीसाठी, कारण या क्षणाला 46 पाकल्यानंतर सोपं वाटत होतं. बट खरं तर आयुष्यामध्ये जी ही गोष्ट आपल्याला सर्वात जास्त सोपी वाटते ना, करायच्या वेळेला तीच गोष्ट सर्वात जास्त अवघड होते. आणि एक महत्त्वाची ही गोष्ट राहिली की कोणत्याही गोष्टीला कधी तुम्ही सोपं अथवा अवघड समजू नका. तुम्ही तुमच्या परीने जे एफर्ट्स टाकायचे ते टाका. कारण महाभारतामध्ये जेव्हा सूर्यपुत्र करणला जेव्हा फेस करायचं होतं अर्जुनाला, तेव्हा आदल्या रात्री अर्जुन स्वतः म्हटला होता की मला संपूर्ण महाभारताच्या युद्धामध्ये कधी भीती वाटली नाही, बट फर्स्ट टाइम तशा भावना माझ्या माइंडमध्ये येतात. आणि भीती म्हणजे कोणती भीती, की भीती तुम्हाला सावध बनवते, भीती तुम्हाला आणखीन शांत बनवते आणि भीतीमुळे आणखीन चांगले विचार तुमच्या माइंडमध्ये येतात. कारण भीती हा शब्द पॉझिटिव्ह वेमध्ये जरी तुम्ही घ्याल ना, तर भरपूर साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात. अजय आलाय, पगलास बॉल, मिस्टामिंग बॉल हवेमध्ये, फिल्डर येत आहेत, कॅच पकडली जाईल. आणखीन एक विकेट. स्वप्नीलला बॉलिंग देण्याचा हा निर्णय फार चांगला राखला टीम ढुंगेसाठी. धक्का आणखीन एक. आता भरपूर काही निर्भर आहे टीम ओळीचं. सूरज तले आणि सुशांत पाटील ही जोडी जर खेळली तर नो डाऊट या मॅचमध्ये टीम ओळी देखील या परिस्थितीमध्ये पुढे जाऊ शकते. बट स्वप्नीलवरती आज जो विश्वास दाखवला त्यांचा टीमचा कॅप्टन आहे, त्या विश्वासाला अगदी सार्थक ठरवलं. विकेट हवे होते आणि विकेट अगदी 2 चेंडू टाकले त्यांनी, 2 विकेटही इथे मिळवले स्वप्नीलने. आणि आता या क्षणाला दबाव पूर्णपणे टीम RD440 गावदेवी स्पोर्ट्स ओवळीवरती, कारण टॉप ऑर्डर ढासळला, मिडल ऑर्डरची कमर तोडली आहे स्वप्नील पाटीलने. आता अडचणी वाढतात. या क्षणाला मिडल फेसमध्ये एक पार्टनरशिप हवी आहे, बट विकेट हॅट्रिक इथे येईल का? कारण असा पहिला दिवस, आतापर्यंत आपण एक अर्धशतक देखील सागरचं पाहिलं, पण विकेट हॅट्रिक आली नाही. इथे येईल का हॅट्रिक? बॉल समोर, सुशांत पाटील, हॅट्रिक बॉल, फुल टॉस, स्क्वेअर ड्राईव्हला जेव्हा फटका, गॅपमध्ये बॉल, पॉइंटला चाललाय बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. जस्ट मी उल्लेख केला की भीती हा शब्द तुम्हाला सावध बनवतो, आणखीन शांत करतो. आणि सध्या सगळीला सुशांत जसा आला, हॅट्रिक बॉल, फुल टॉस मिळाला, अतिरिक्त काही नाही केलं, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. आणि हीच तर ओळख आहे. कारण क्रिकेटचा इतिहास देखील उचलून पहा. जो खेळाडू शांत राखला, ज्याने संयम बाळगलाय, तो नेहमीच विजयाच्या दिशेने, यशाच्या दिशेने गेला. आणि इथेच ते संयमी शांत क्रिकेट खेळायचं दोन्ही बॅटर्सला. आता फुल लेंथ, बट अंपायर्सने नकारलं. अपील आउट तर सुरू होती, बट पंच सहमत नाही आहेत. आणि अशा प्रकारे दरम्यान खेळही समाप्त झाला. 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड आहे. 12 विकेट गेले, 4. इथं 3 ओव्हरमध्ये अजूनही हा सामना जिंकण्याकरिता करायचा आहे. 34. रिप्ले आपण पाहूया. आणि ही फक्त अपीलच होती, कारण ॲक्शन रिप्लेमध्ये मला असं वाटतं 5वा स्टंप लावला असता ना, तेव्हा जाऊन बॉल त्या स्टंपला लागला असता. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ, आणि इझिली बॉल ऑफ स्टंपला मिस झालाच असता. जो उल्लेख मी केला की 5वा स्टंप जर लावला असता तर बॉल हिट झाला असता. फार इझी डिसिजन अंपायरसाठी होता. बट स्वप्नील ज्या प्रकारे अपील करत होता, फर्स्ट लुकमध्ये आम्हाला असं वाटलं की फार क्लोज असेल. बट ॲक्शन रिप्ले पाहिल्यानंतर समजलं की बॅटर इझी नॉट आउट. 18 मध्ये आता करायचं 34. आणि खरं तर एक बॉलर म्हणून आपली मानसिकता कशी असते की बॉल जर पायाला लागला ना, तर आपल्याला वाटतं बॉल कुठेही लागू द्या, पायावरती लागला तर तो इम्पॅक्ट कुठे आहे त्याची गरज नाही, बॉलरला वाटते की आउटच आहे. बॅटच्या जवळनं जर बॉल गेला तर तिथेही वाटतं एज असेल किंवा नसेल तरी सुद्धा बॉलरला वाटते की एज लागली आहे. ही मानसिकता एक बॉलर म्हणून नेहमीच असते. आणि खरं तर अगदी बरोबर उल्लेख स्वराजजींनी देखील केला की ही मानसिकता असायलाही हवी. कारण क्रिकेटमध्ये देखील काही रूल्स आहेत की जोपर्यंत तुम्ही अपील नाही करणार तोपर्यंत तुम्हाला विकेट देखील मिळणार नाही.
टीम डुंगे जास्त वेळ चाललाय, थोडं फास्ट खेळा. 18 मध्ये आता 34 आणखीन करायचं आणि तुम्ही मुख्य आयोजक टीम आहात आणि तुम्हालाही ठाऊक आहे की अजून यात नंतर आपल्याला 3 मॅचेस यात नंतर कव्हर करायच्या आहेत. सूरज ट्रॅकिंग एंडवरती, बट डुंगे टीम काय लाजवाब खेळली या मॅचमध्ये आतापर्यंत, कारण बॅटिंग चांगली नाही झाली, हरकत नाही आहे, बट ज्या आहेत 46 आहेत त्या कशा डिफेंड करू त्यावरती लक्ष केंद्रित आहे. आणि पहिल्या 2 षटकांमध्ये ते आपल्याला पाहायलाही मिळालं, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये पहिल्या 12 चेंडूमध्ये 12 आणि 4 विकेट, आणि या थर्ड ओव्हरची सुरुवात आता सिंगल नाही झालेली आहे, बट या पहिल्या 2 षटकांनी या पहिल्या 13 चेंडूंच्या खेळाने या मॅचमध्ये स्ट्रॉंगली कमबॅक करून दिला टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगेल. आणि आता मॅच बॅलन्स आहे. आणि हा बॉल कुठे टाकायचा होता, बॉल निसटला हातामधनं, आणि फक्त हातामधनं नव्हे तर आता विकेट किपर असतील, शॉर्ट थर्ड असतील, त्यांच्याकडनंही मिस्टेक झाली. 2 कंप्लीट, तिसरीसाठी सुशांत परतणार नाहीये. 22 च्या कंप्लीट झाल्या, 2+ नो बॉल, नेक्स्ट बॉल फ्री हिट. आता ही मिस्टेक केली आहे. डगआउटमधनं आवाज येतोय, बट आता सुशांत तरी काय करेल, बॉल अगदी रिप्ले पाहाल तर विकेटच्या फार बाहेर. आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दरम्यान येतो. फ्रीडचा बॉल क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त रन या आधी मिळाली, बट हा निर्धाव चेंडू येतो. फ्रीडचा जास्त फायदा घेऊ शकले नाहीयेत. डॉट बॉल येतो, बट स्टील मॅच बॅलन्सच आहे, कारण बघा मागील चेंडूवरती 3 अतिरिक्त जरूर आला, पण तरी सुद्धा मॅच अजूनही समान स्थितीमध्ये आहे. लॉंग ऑफला फिल्डर येतात तुषार पाटील. तुषारसाठी हा सीझन फार चांगला लागला, आणि स्पेशली मला आठवतं स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषकामध्ये मला वाटतं 2 विकेट हॅट्रिक त्याने एकाच स्पर्धेमध्ये घेतला, आणि त्या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तुषार होता. आणि त्या स्पर्धेमध्ये रेफ्रिजरेटर, आता उन्हाळ्याचे दिवस देखील जवळ येतात, त्या रेफ्रिजरेटरचा वापर आता होईलच, तो त्याला त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून मिळाला. आणि डुंगे टीम लाजवाब खेळली त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. एकूण एक निसटते विजय त्यांनी प्रस्थापित केले. पॅन वरती आणि बॅट अँड पॅड मधनं हा बॉल गेला. डॅनियलजी एज लागली जरी असती तरी सुद्धा बॉल ग्राउंडेड होऊन तुमच्यापर्यंत आला, त्याकडेही लक्ष असू द्या. एक खेळाडू म्हणून गेम अवेअरनेसचा उल्लेख मी नेहमीच करत असतो की तुम्ही खेळाडू म्हणून गेम अवेअरनेस का असायला हवं, अवेअर का असायला हवं, कारण कॉट बिहाइंड द विकेटसाठी जेव्हा अपील आपण करतो ना, तेव्हा खरं तर आपलं लक्ष असायला पाहिजे की बॉल ग्राउंडेड होऊन आला की डायरेक्टली आला, कारण तिथे जर एज लागली जरी असती तरी सुद्धा बॉल ग्राउंडेड होऊनच डॅनियल पर्यंत पोहोचला होता. येतोय डॉट, नेक्स्ट बॉल. आता एज, आत्ता कॅच पकडली जाईल आणि आत्ता विकेट मिळेल. आता झटका लागलाय हा 5वा, आणि आता आपण होनेस्टली म्हणूया की या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे, कारण अवघ्या 17 धावेंवरती आता ओवळीची अर्धी टीम डगआउट मध्ये. म्हात्रे आता बॅटिंग करण्याकरिता आलाय, बट सध्याच्या घडीला ओवळी टीमचा सूर्य आता अस्ताला चालला, कारण विकेट 5 गेलेत आणि 46चा चेस. खरं तर ओवळी टीमचे बॅटिंग युनिट जर आपण पाहिले फक्त जयेश दादा नाही आहेत, बट त्या व्यतिरिक्त सर्व खेळाडू अवेलेबल आहेत, बट तरी सुद्धा अडचणी फार आता उभ्या झालेल्या आहेत. सूरज म्हात्रे आता आला बॅटिंग करण्याकरिता. सर्वेशला देखील ही दुसरी सफलता मिळाली. पॅनवरती बॉल, आता दिशा खराब. या ओव्हरमध्ये कुठेतरी बघा, ओव्हर हे देखील चांगलंच राहिलं टीम डुंगेसाठी, बट ज्या गोष्टी झालेल्या आहेत की 4 एक्स्ट्रा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत, जिथे भीमर
भीमर नव्हे तर बॉल विकेटचा बाहेर पडला होता. तिथेही 2 अतिरिक्त, त्यात 3 एक्स्ट्रा, देन आता की वाईडचे 1 एक्स्ट्रा, 4 एक्स्ट्रा या ओव्हरमध्ये आतापर्यंत गेलेला. त्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्यावं लागेल टीम डुंगेला. आता पॅनवरती फुल टॉस आणि विकेट, लेग बिफोर विकेट, झटका 6वा लागला आणि बॅटर आता सूरज म्हात्रे देखील 0 वरती चाललाय डगआउटच्या दिशेने. देखील प्रयत्न करतात की बॉलला ढगाट पाठवायचं, बट ते करत असताना आता स्वतःच ढगावरच्या दिशेने चाललेत. झटका आता 6वा लागला. बॅटर आता क्रमांक 8 वरती करण माळी बॅटिंग करण्याकरिता आणि 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 3 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 46 या चेस मध्ये 18 लॉस ऑफ 6 विकेट. टीम RD 4440 ओवली, म्हणजे आता 12 चेंडू राखलेत आणि 12 मध्ये हा सामना जिंकण्याकरिता स्टील आणखीन करायचा आहे 28. 12 मध्ये आणखीन 28 धावा आता करायच्यात. 18 मध्ये फक्त जर आपण पाहिलं तर पहिल्या 18 चेंडूमध्ये 18 झालेला. 12 मध्ये 28 राखलेले आहेत. बट टीम ओळीला ठाऊक आहे की जोपर्यंत सुशांत पाटील ग्राउंडमध्ये तोपर्यंत सामना संपलेला नाहीये. कारण या खेळाडूमध्ये तो दमखम आहे की या परिस्थितीमधनंही तो आपल्या टीमला विजयाकडे नक्कीच नेऊ शकतो. नितीन म्हात्रे दादांनी सांगितलं की दीपने कॅच जरी पकडली तरी सुद्धा त्यांच्याकडून दीपला 500 दिले जातील. सुशांत मिस्टामिंग कॅच पकडली तर काम बनेल डुंगेचं आणि कॅच पकडली. सुशांत पाटीलची विकेट आणि ही कॅच नाही, मॅच पकडली असं नक्कीच मी म्हणेन. कारण शेवटची आशा अपेक्षा आता सुशांत पाटील सोबत आता चालली आहे डगआउटच्या दिशेने. 7वा आणि फार मोठा धक्का टीम ओवळीला. विकेट मिळाली. आता आदेश जोशी यांनी अनाऊन्स केलं की 2 षटकारांसाठी, लगातारच्या 2 षटकारांसाठी बॅटर साहिलसाठी 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. आता एज बॉल अवे मध्ये फाईन लेग येतात बट कॅच ड्रॉप. आणि आता कार्य फार अवघड झालंय. कारण सुबता आता कुठेतरी जर आपण विचार केला तर संपूर्ण ओवळी टीमही विचार करेल की 46 या क्रीडांगणावरती नो डाऊट डेफिनेटली चेजेबल आहेत. बट तरी सुद्धा फार मिस्टेक झाला बॅटिंगमध्ये. कारण खरं तर जोही बॅटर आला तो फक्त मोठ्या फटक्यांसाठीच गेला. कोणी हा नाही विचार केला की आपण क्रीजवरती थांबायला हवंय, की आपण इनिंगला चालवायला हवंय. हा विचार एकही बॅटरने नाही केला. नो बॉलचा इशारा, विकेटच्या बाहेर पिचिंग अंपायर, विकेटच्या बाहेर पिचिंग, नो बॉल असेल आणि नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. पण खरं तर बॅटिंग युनिट जर आपण पाहिली तर नो डाऊट बॅटिंग युनिटमध्ये एकूण एक चांगले बॅटर येतात आज ओवली टीमकडे. जॉन्टी असतील, मोनी जोशी, सूरज थळे, त्यानंतर विराज म्हात्रे, त्यानंतर अजय पाटील, सुशांत पाटील आणि सूरज म्हात्रे देखील मी त्यामध्ये काउंट करेन. कारण 7 प्रमुख बॅटर्स असताना सुद्धा 46 चेस करत असताना टीम ओवली फार मागे. आता प्ले अन मिस, आता ही दिशा खराब आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. स्कोर कार्ड आता पुढे जातोय या एक्स्ट्राचा साग्याने 21 आणि जिंकण्याकरिता आता करायचं 25 धावा आणि चेंडू बाकी आहेत या मॅच मध्ये अजून 10 मध्ये 25. बघा स्टील चेजेबल आहेत. 2 ते 3 चांगले फटके जर येतात तर अजूनही ओवली टीमचं काम बनू शकतं. तुषार पाटील, फ्रीडचा बॉल टॉप एज, बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डला बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. म्हणजे आता 9 चेंडू राखले त्यांनी 9 मध्ये करायचं आहेत आणखीन 24 धावा. पण तुषार पाटील यांचा प्लॅन पूर्णपणे क्लिअर दिसतो की कुठेतरी वाईड ऑफ ऑफ बॉल टाकायचे, बॅटरीच्या रीच पासून बॉलला दूर ठेवायचं. कारण तुषारला देखील ठाऊक आहे की आता लोअर ऑर्डरचे बॅटर्स बॅटिंग करतात आणि त्यांच्यासाठी अगदी ऑन साईडवरनं खेचून
आउटसाइड ऑफ बॉल ऑन साइडला खेचून मारणे तितकं सोपं राहणार नाहीये. आता मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आगे. आता विकेट कीपर आलाय, कॅच पकडेल डायनल आणि विकेट मिळेल. विचारही नसेल केला की आज त्याची बॅटिंग येईल, बट ते आता झालंय. आता राजदीप पाटील बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 10 वरती 8 विकेट गेलेत. एक वाईट स्वप्नापेक्षा कमी नाहीये हा सामना टीम ओवळीसाठी, बट स्टील अजूनही 8 चेंडू आहेत आणि 8 मध्ये करायचे 24 धावा. 8 विकेट गेलेत आणि फर्स्ट इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर वल्लभने क्रमांक 10 वरती येऊन इंडिव्हिज्युअली आपण पाहिलं होतं, त्याने ज्या रन्स बनवला होता 18 धावा त्याने इंडिव्हिज्युअली बनवला होता वल्लभने आणि त्याच महत्वाच्या राखल्या. आता सफळ होऊन खेळलाय राजदीप. आणखीन एक येतो निर्धाव चेंडू आणि या ओव्हरमध्ये आता फक्त शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि 7 मध्ये करायच्या 24 धावा. डुंगे टीम, या टीमला तुम्ही कधीच कमी लेखू शकत नाही आहे. कारण मी या सीझनमध्ये भरपूर वेळा पाहिलंय की जिथे जिथे असं वाटलं की डुंगे टीम बॅकफूटवरती आहे, त्यात नंतर त्यांनी नेहमीच कमबॅक केला आणि इथेही आज तेच झालं. आता पॅनवरती बॉल, फ्लिकचा फटका, फिल्डर येत आहे डीप मिड विकेटला, चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी परतलाय बॅटर, रनआउटची शक्यता होणार नाहीये आणि अशा प्रकारे खेळ समाप्त 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हरचा अखेरता 46 चेज मध्ये. टीम टोटल 24 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 8 विकेट. टीम RD 440 ओवळे आणि रिमेनिंग 6 मध्ये आता करायचं 22 धावा. चला टीम डुंगे फिल्डिंग सेट करा, फिल्डिंग सेट करा. डुंगे टीम लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा आणि लास्ट ओव्हरला सुरुवात करा. 6 मध्ये आता करायचं 22 धावा. बट खरं तर भरपूर साऱ्या गोष्टी या मॅचमध्ये शिकण्यासारख्या राहिल्या ओली टीमसाठी, की जो उल्लेख मीही केला की किमान एक तरी बॅटरने हा विचार करायला हवा की क्रीजवरती थांबणंही महत्त्वाचं होतं. सिंगल डबल स्ट्राईक रोटेट जरी केली असती तरी सुद्धा काम बनलं असतं, कारण रिक्वायर्ड तितकाही जास्त नव्हता. 9 रन पर ओव्हर बनवण्याकरिता सिंगल डबलने काम बनतं. बट कुठेतरी त्या क्षणाला जे मोठे फटके खेळण्याचे जे प्रयत्न झाले, ते प्रयत्न फार जास्त टोचतात आणि त्याच निरर्थक प्रयत्नांमुळे मी म्हणेन या मॅचमध्ये टीम ओली मागे राहिली आहे. 6 मध्ये आता करायचं 22 धावा. कारण कुठेतरी एक टीम म्हणून ना आपल्याकडून जर एखादी मिस्टेक होत आहे ना, तर ती मिस्टेक ओळखणंही महत्त्वाचं राहिलं. कारण जर तुम्ही मिस्टेक लवकर ओळखाल ना, तर तुम्ही सुधारणाही लवकर आणू शकता. पण या क्षणाला आता ज्या चुका घडलेल्या आहेत बघा, स्टील अजूनही सामना संपलेला नाही आहे. 6 मध्ये 22 बनवल्या जाऊ शकतात, पण कुठेतरी एखादा प्रमुख बॅटर या वेळेला क्रीजवरती हवा होता ओळीसाठी, पण ते झाले नाही आहे. कारण दुसऱ्या बाजूने फार लाजवाब बॉलिंग अंडर प्रेशर या सामन्यामध्ये सर्वेश पाटील, स्वप्नील पाटील, त्यानंतर तुषार पाटील यांनी केली. लास्ट ओव्हर देवांग म्हात्रे बॉलिंग मार्कवरती. अलिमगड टीम मॅच स्टार्ट होण्याआधी संपर्क साधा. लास्ट ओव्हर 6 मध्ये 22. चला स्टार्ट करा लास्ट ओव्हर. पगलाच बॉल पडल्यानंतर राईज झाला, प्लॅन मिस, येतोय डॉट आणि एक डॉट बॉल होता विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय टीम डुंगेला. तेच मी सांगितलं ना की निसट ते विजय कसे मिळवायचे ते डुंगे टीमला ठाऊक आहे. याही सामन्यामध्ये अगदी ते त्यांनी करून दाखवलं. कारण कुठेतरी 45 जेव्हा बनवलं असं वाटलं की कुठेतरी 10 ते 15 कमी बनवला, पण त्यात नंतर रिकव्हरी केली, बॉलिंगमध्ये कमबॅक चांगला राखला आणि त्याच जोरावरती आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे या सामन्यामध्ये टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे. 5 मध्ये 22. फुल लेंथ उडवला माळीने आणि पाठवला बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. मॅच अजून बाकी आहे. माळीने मारला पगला सिक्सर. करण माळी यांचा बॅट मधनं हा पकला तडाखा आला. 4 मध्ये आता 16 करायचा. आज करण आपल्या टीमसाठी हिरो बनू शकतात का? नेक्स्ट बॉल आता समोरच्या दिशेने फटका आहे, सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी करण परतलाय आणि स्ट्रायकिंग एंडवरती तोच असेल, बट बॅटर राजदीप झालाय. रनआउट झटका लागलाय 9वा.
ते येते 3 आणि 3 मध्ये आता करायचं 15 आणि न्यू बॅटर जितेश पाटील आता क्रमांक 11 वरती आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये जर क्रमांक 11चा बॅटर बॅटिंग करण्याकरिता येत असेल तर कुठेतरी बॅटिंग युनिट फार कमी पडला टीम ओवळीचा. आता बॉल अलॉंग द ग्राउंड झालाय, फिल्डर तिथे येतात, बॉल फील्ड होतोय, रनआउटची शक्यता आहे आणि अशा प्रकारे सामना समाप्त झालाय. ऑल आउट टीम RD4440 ओवळी आणि अवघ्या 13 धावेंनी बाजी मारली आहे. भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे टीमने प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. बॉलर्सने फार चांगला परफॉर्मन्स जरूर केला बट तरी सुद्धा आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया कारण एका क्षणाला परिस्थिती अशी होती की एक फायटिंग टोटल बनेल की नाही बनेल बट क्रमांक 10 वरती तो आला आणि त्याने इंडिव्हिज्युअली 18 बनवल्या आणि त्याच्या त्या 18च या मॅच मध्ये विजयासाठी पुरेशा ठरला टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगेसाठी. सो प्लेअर ऑफ द मॅच गोज टू वल्लभ भगत. वल्लभ आपण या वल्लभला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच.